नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओच्या मार्फत ज्या कंपनीविषयी माहिती देणार आहोत, तर या कंपनीमध्ये पहा मेगा ड्राईव्ह सुरू आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे पहा, चॅनलला मित्रांनी सबस्क्राईब तर केलं आहे, पण बेल आयकॉन पण प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल वर क्लिक करा, म्हणजे जसा आपण व्हिडिओ शेअर करू नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. कारण आता काय ड्राईव्ह सुरू आहेत, जसं 25 तारखेला पहा आपण व्हिडिओ शेअर केला होता, याच्यामध्ये ऍटलिस्ट 5 कंपन्यांबद्दल माहिती होती आणि आपण त्याच दिवशी व्हिडिओ शेअर केला होता. म्हणजे मोस्ट ऑफ कॅन्डिडेटला ज्यांना जायचं पण असेल तर व्हिडिओ उशिरा पाहिला किंवा लवकर नोटिफिकेशन न पोहोचल्यामुळे त्यांना इंटरव्ह्यूला पार्टिसिपेट करता मे बी आलं नसेल. आपल्याला एक कमेंट पण आली होती की म्हणजे लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करत जा, म्हणजे इंटरव्ह्यूला जाण्यासाठी कॅन्डिडेटला पण मदत होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. ठीक आहे. तर कंपनीमध्ये काय लोकेशन आहे, जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, आता आपण याच्याविषयी माहिती घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही या कंपनीसाठी अंडर ग्रॅज्युएट असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालंय किंवा जर तुम्हाला 6 महिने एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. म्हणजे ऍटलिस्ट 6 महिने, म्हणजे फ्रेशर आणि अंडर ग्रॅज्युएट आणि एक्सपिरियन्स असे सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. लोकेशन जे आहे हे पुणे असणार आहे, विमाननगर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. आणि मेगा ड्राईव्ह आहे. कंपनी कशामध्ये डेल्ट करते किंवा तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर हे तुमचं डिजिग्नेशन काय असणार आहे, आता आपण याच्याविषयी माहिती घेऊया. तर ई कॉमर्स मध्ये पहा ही कंपनी डेल्ट करते आणि तुमचं ऍज अ असोसिएट हे लेवल असणार आहे. आता जॉब डिस्क्रिप्शन बद्दल आपण स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 पूर्ण गोथ्रू करूया, म्हणजे तुम्हाला संपूर्ण ओव्हरलुक मिळून जाईल. तर पहा याच्यामध्ये आता काय काय दिलेलं आहे जॉब डिस्क्रिप्शन हे समजून घ्या. त्याच्या अगोदर तुम्हाला वेन्यू सांगतो. पहा कंपनीचं जे नाव आहे ते आहे आयनायझर. वेन्यू काय आहे? आयनायझर, ऑफिस नंबर 101 बी गॅमा 1 फर्स्ट फ्लोर गिगा स्पेस आय टी पार्क विमाननगर पुणे महाराष्ट्र. ठीक आहे. हे लोकेशन आहे. 0 to 4 इयर्स म्हणजे फ्रेशर ते ज्या कॅन्डिडेटला 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट येऊ शकता इंटरव्ह्यूला. आणि याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. जॉब डिस्क्रिप्शन कशा प्रकारचं आहे? हायरिंग फॉर ई कॉमर्स प्रोसेस दिलेलं आहे. जॉब टायटल आहे पहा ई कॉमर्स प्रोसेस असोसिएट. लोकेशन असणार आहे पुणे महाराष्ट्र. आणि नंबर ऑफ व्हॅकन्सीज किती मेन्शन केल्यात समजून घ्या. 200 व्हॅकन्सीज आहेत. आणि लँग्वेज काय काय रिक्वायर्ड आहे? मराठी अँड इंग्लिश, गुजराती अँड इंग्लिश. आता क्वालिफिकेशन काय, जसं मी ऑलरेडी क्लिअर केलेलंच आहे पहा. अंडर ग्रॅज्युएट और ग्रॅज्युएट, फ्रेशर और एक्सपिरियन्स बोथ कॅन्डिडेट कॅन अप्लाय. आता स्किल्स काय असलं पाहिजे पहा. गुड कम्युनिकेशन स्किल्स. आणि त्यांनी जसं मी सांगितलंय पहा काय मेन्शन केलेलं हे समजून घ्या की आयनायझर इज लॉन्चिंग अ न्यू साइट इन पुणे अँड इट्स कंडक्टिंग अ मेगा ओपन रिक्रुटमेंट ड्राईव्ह. ठीक आहे. वी आर लुकिंग फॉर अ enthusiastic candidate to join our e-commerce process team. Candidate must be proficient in Marathi and English or Gujarati and English. ठीक आहे. अशा प्रकारे दिलेलं आहे पहा. आणि जी डिटेल आहे, ठीक आहे, इंटरव्ह्यूला कधी यायचं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेट काय आहे किंवा कधीपासून आहे हे समजून घ्या. तर जी डेट असणार आहे पहा, म्हणजे 27 तारखेपासून हा ड्राईव्ह सुरू आहे. 27 मे पासून 5 जून पर्यंत ड्राईव्ह चालणार आहे. आणि टायमिंग जो आहे याचा तो आहे 10:30 AM टू 5:30 PM. म्हणजे 27 तारखेला हा ड्राईव्ह सुरू होणार आहे. ठीक आहे. तर ड्राईव्हची डेट तुमच्या लक्षात आली असेल पहा. आता ड्राईव्ह सुरू होतोय 27 तारखेपासून, एंड होणारे 5 जून पर्यंत. कंपनीचं नाव आणि लोकेशन तुमच्या लक्षात आलं असेल पहा. तर ड्राईव्ह जो आहे हा 27 तारखेपासून सुरू होत आहे पहा. मोस्ट ऑफ कॅन्डिडेट आणि 5 जूनला एंड होणार आहे. तर तुम्ही मंडे पासूनच इंटरव्ह्यूला या, कारण पहा एकदा सिलेक्शन झालं, जसे कॅन्डिडेट येतात ते सिलेक्शन करून ठेवतील. म्हणजे कदाचित तुम्हाला 1-2 दिवसामध्ये येण्यासाठी शक्य नसेल तर, किंवा काही कामानिमित्त जर तुम्ही पोस्टपोन करायचा विचार करत असाल तर असं करू नका प्लीज. कारण पहा फ्रेशर, एक्सपिरियन्स किंवा अंडर ग्रॅज्युएट अशा सगळ्या प्रकारचा हा ड्राईव्ह असल्यामुळे मोस्ट ऑफ किंवा खूप सारे कॅन्डिडेट येण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर लवकर, जितकी डेट सुरू झाली त्या डेट पासून तुम्ही जर इंटरव्ह्यूला आलात तर तुमचंही सिलेक्शन लवकर होऊ शकतं. जर तुम्ही एंड ऑफ द डेट पर्यंत जर वेट करत राहिला तर मोस्ट ऑफ कॅन्डिडेटचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं असेल. जरी तुम्ही मग इलिजिबल असाल तरी तुम्हाला मग सिलेक्शन व्हायला स्ट्रगल करावं लागेल त्या ठिकाणी. त्याच्यामुळे तुम्हाला आता इन्फॉर्मेशन समजली असेल. तुमचे काही क्वेश्चन कमेंट असतील किंवा काही सजेशन असतील हे मला कमेंटमध्ये विचारत चला. आणि तुम्हाला रिझ्यूमवर काय मेन्शन करायचंय हे सांगतो पहा. रिझ्यूमवर तुम्हाला
ऐश्वर्या HR यांचं नाव मेन्शन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक त्यांचं नाव मेन्शन केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांच्या थ्रू किंवा त्यांच्या अंडर जो इंटरव्ह्यूची प्रोसेस असणार आहे ही कंडक्ट केली जाईल, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. ठीक आहे, तर नाव काय मेन्शन करायचं रिझ्यूमवर? ऐश्वर्या HR यांचं नाव मेन्शन करायचं आहे. कंपनी ई कॉमर्स मध्ये डेट करते पहा. आता वर्किंग काय काय असणार आहे हे समजून घेऊया आपण. इनबाउंड प्रोसेस असते पहा, जसं कस्टमर सर्व्हिस किंवा इंटरनॅशनल कॉल सेंटर जे आहे, तर याच्यामध्ये कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, तर अशा प्रकारचा तुमचा रोल असणार आहे. ठीक आहे, कस्टमर हँडलिंग करणं, कॉल सेंटर जे आहे म्हणजे कॉल सेंटर BPO जे आहे याच्यामध्ये ही कंपनी डेट करते पहा. ई कॉमर्स म्हटलं की तुमच्या लक्षात आलंच असेल पहा, कस्टमर सपोर्ट. मग मेनली तुमचं व्हॉइसचं पण काम असू शकतं किंवा बॅकएंडचं पण काम असू शकतं. पण इनबाउंड प्रोसेस यांनी सांगितलेलं आहे कस्टमर सर्व्हिस, तर म्हणजे मोस्ट प्रोबेबली व्हॉइसचं काम असू शकतं. तुम्ही एकदा तिथे इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर HR कन्सर्न करा. ठीक आहे, जे पण तुमचे डाऊट्स असतील. कारण पहा, एक क्वेश्चन तुम्हाला नेहमी असतो पहा, HR राऊंड मध्ये तुम्हाला विचारला पण जातो की यू हॅव एनी क्वेश्चन फॉर मी. तर कॅन्डिडेट विचारतच नाही HR ला. तर अशा वेळेस तुम्ही विचारू शकता की प्रोसेस काय असणार आहे, शिफ्ट टायमिंग काय असणार आहे, ओव्हर टाइम विषयी नाही का, नाईट शिफ्ट अलाउन्स आहे का. तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांना क्वेश्चन विचारण्याचा आहे की शिफ्ट टायमिंग काय राहणार माझी, इफ आय एम सिलेक्टेड व्हॉट अबाउट माय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, व्हॉट आर माय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन विचारू शकता किंवा इन्शुरन्स बद्दल पण विचारू शकता. ठीक आहे, कारण कम्युनिकेशन हे 2 वे कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे. तुम्हाला तसं संधी मिळालं तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना विचारू शकता. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगत चला. आपला जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तर तो IT रिक्रुटमेंटसाठीच येणार आहे. इन्शुरन्स पण आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. हा ड्राईव्ह होता, आपल्याला डिटेल मिळाल्यामुळे हा व्हिडिओ आपण अगोदर शेअर करत आहोत. तर IT रिक्रुटमेंटसाठी पण आपण व्हिडिओ शेअर करणारच आहोत. त्याच्यामध्ये जावा डेव्हलपर आहे, इन्शुरन्स मध्ये फ्रेशर आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, प्लस डोमेस्टिक मध्ये म्हणजे MNC सोबत डोमेस्टिक जे जॉब आहेत पुणे लोकल शॉर्ट फर्म साठी जे रिक्रुटमेंट असणार आहे त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ शेअरच करणार आहोत. ठीक आहे, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.